नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सवलती देण्यावरून पलटवार झाल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीनं मराठ्यांना सवलती दिल्या, याचा जरांगेंनी विचार करावा. देणारा कोण, फसवणारा कोण, जरांगेंनी विचार करावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीनं हीन वागणूक दिल्याचा पलटवार जरांगे यांनी केलाय. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले, पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की महायुतीने काय काय दिलंय. अरे ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला, मराठा समाजाला वंचित ठेवलं, त्यांच्याबद्दल जरूर त्यांनी या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे. देणारा कोण आणि आम्हाला फसवणारा कोण. आम्हाला वाटलं ना ते भांगार आहेत, ते नीट नाहीत म्हणून तर तुम्हाला आणलं होतं. तुम्ही त्यांच्यापेक्षा बेकार निघालात. त्यांनी तरी त्यावेळेस आमचं वाटोळं केलं. 90-94 त्या महाविकास आघाडीच्या नेत्यापेक्षा सगळ्यात हीन वागणूक तुम्ही दिली आम्हाला. मी तुम्हाला वाचितच सांगितलं होतं शिंदे साहेब, गुलाल उधळायचा नको. उधळायचा असेल तर त्याचा अपमान होता कामा नये. मुख्यमंत्री पदावरून शिंदेनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. टोले लगावताना शिंदेनी डोहाळे शब्दाचा वापर केलाय. तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून फडणवीसांनी पवारांना थेट आव्हान दिलंय. आणि आमच्याकडे कोणाला डोहाळे लागलेले नाही. आमचं 2.25 वर्षाचं काम हाच आमचा चेहरा आहे. रौनक, दुसरा प्रश्न रौनक. त्यांनी विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा ठरवावा. हा विनोद. विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा त्यांनी ठरवावा. पहिले तर हे लक्षात ठेवा, सत्ता पक्षाला चिंता नाही, मुख्यमंत्री स्वतःच बसलेले आहेत. त्यांना विचारा, तुमचा चेहरा तर सांगा. एकदा चेहरा सांगा तुमचा. मी पवार साहेबांना आव्हान करतो, पवार साहेब तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, एवढं सांगा. एकनाथराव शिंदे असे म्हणाले असतील की आम्हाला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले नाहीत, तर त्यांचे जे सगळे चेले चपाटे आहेत, त्यांचे प्रवक्ते आहेत, ते प्रत्येक वेळी राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावच असतील असं म्हणतात. तेव्हा एकनाथरावांनी हे ह्याला उत्तर का नाही दिलं, आताच का दिलं? उद्धव ठाकरे आजारी पडल्याबरोबर आचारसंहिता लावली. आचारसंहितेला 45 दिवसही दिले नाहीत. यामागे षडयंत्र आहे का, अशी शंका भास्कर जाधवांनी व्यक्त केली आहे. तर उद्धव ठाकरे आजारावर मात करून मैदानामध्ये उतरतील असंही भास्कर जाधव म्हणाले. भास्कर जाधवांनी व्यक्त केलेल्या शंकेवरून सुनील तटकरे यांनी टीका केली आहे. तर उद्धव ठाकरे आजारी पडल्याबरोबर आचारसंहिता लावली अशी शंका या ठिकाणी भास्कर जाधवांनी व्यक्त केली. ठाकरे आजारी पडल्याबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागते, हे आश्चर्यकारक आहे. 45 दिवस सुद्धा निवडणुकीला एकंदरीत ज्याला आचारसंहिता म्हणतात त्याला दिले न जावे, याच्या पाठीमागे षडयंत्र तर नाही ना, हे महाराष्ट्रातल्या जनतेला शंका आलेली आहे. भास्करराव तसे वरिष्ठ नेते आहेत, माझे जुने सहकारी आहेत, पण काय नवीन करायला लागले ते मला काही कळत नाही. निवडणुका उशिरा होतात याबद्दल आक्रोश करणारी मंडळी आता नवीन एक वेगवेगळे शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे किती महायुतीला बदनाम करण्यासाठी कुठल्या कुठल्या क्लुप्त्या काढल्या जातात त्याचं उत्तम उदाहरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याच्या चर्चेची बातमी शिंदे फडणवीसांनी फेटाळली आहे. तुम्हाला सीएम केलं, आमच्या माणसांना त्याग करावा लागला. जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान शहांनी शिंदेंबद्दल हे वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेजी देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही 3 महत्वाची पदं आहेत. गृहमंत्र्यांसह बाकी सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. कामं पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे बाकी पदं. तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं, आमच्या माणसांना त्याग करावा लागला. अमित शहांनी मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असं तुम्ही ऐकलं का कुठं? तुम्ही त्या बैठकीत होते का? अरे बाबा, हे असं कुठेही काही कोणी बोललेलं नाही आणि कोणी आम्ही ऐकलेलं नाही.
एक मिनिट, बैठकीमध्ये आमच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि तुम्ही त्याच्यावर बातम्या करताय, म्हणजे मला तर आश्चर्यच वाटतं. टेबल न्यूज आहे, टेबल न्यूज 100% असं कुठेही बोलणं नाही, काही म्हटलेलं नाही. प्रादेशिक अस्मितेचे पक्ष आहेत ते तोडणं आणि त्यासाठी त्यांनी आपल्या लोकांना काही दिवस जुळून घ्यायला सांगितलं. याला त्याग म्हणत नाही, याला स्वार्थ म्हणतात. बावनकुळ्यांचा त्याग आम्ही पाहिला. 50 लाखाची जमीन त्यांना, 50 कोटीची जमीन त्यांना जी कवडीमोल भावात सरकारकडून त्यांनी जी ओरबडलेली आहे, हा त्याग आहे का? मी जे म्हणतोय की ह्यांना त्याग आणि बलिदान वगैरे शब्द जे आहेत हे यांच्या तोंडी शोभत नाहीत. आहुती ज्याला म्हणतात ना, ती आमची पडलेली आहे त्या कुंडामध्ये. म्हणून निश्चित आमचा सहभाग सगळ्यात मोठा आहे ही सत्ता पलटण्यामध्ये, सत्ता आणण्यामध्ये. आणि त्या अनुषंगाने आमचाही पक्ष त्या पद्धतीने जोरकसपणे वाढला पाहिजे. ज्याच्यासाठी अट्टहास केला आहे, ज्या हिंदुत्वासाठी अट्टहास केला आहे, त्या भूमिकेतून आम्ही चाललो आहे. तर आम्हालाही तेवढ्या जागा तिथं मिळाल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने कामकाज करता आलं पाहिजे. मुख्यमंत्री शेवटी पक्ष मोठा असल्यामुळं काही आमच्याही भूमिका आम्ही ठेवलेल्या आहेत, एकनाथ शिंदेकडे ठेवलेल्या आहेत. त्यामुळं अमितभाई एकनाथजी काय बोलले मला माहिती नाही, पण साधारण भावना कार्यकर्त्याची ही आहे की मुख्यमंत्र्यांनी साधारण मोठ्या पक्षाला जास्तीत जास्त वाटा देऊन त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्याचं समाधान होतपर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी मदत केली पाहिजे. त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांच्या पक्षाबद्दलची त्यांची भूमिका आहे. काय करायचा हे निर्णय वरिष्ठ नेते घेतील. त्याची आम्ही चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांनी जास्त वाटा द्यावा असंच म्हणतात ते. त्यांनी म्हणणं साहजिक आहे, त्यांना पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी म्हणणं साहजिक आहे. देणे घेणे हे ऊपरवालों के हात में है. राज्यातील सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्त जागा मनसे लढवणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. निवडणुकीनंतर मनसे सत्तेमध्ये असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गट मनसेला 2 जागा देते असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय. सर्व राजकीय पक्षांमधल्या सर्वात जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे. तर जास्ती किती काय इतर सगळ्या राजकीय पक्षांपेक्षा जास्ती मिळते. मला माहिती आहे या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्तेत असेल. सत्तेतला पक्ष असेल कोणाचा? राज ठाकरेंचा पक्ष. महाराष्ट्रात 288 जागा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आणि 145चं बहुमत लागतं. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गट त्यांना 2च जागा देतोय. लाडकी बहीण योजना तात्पुरती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान दादांच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी पलटवार केलाय. त्यातील माझ्या सर्व मायमाऊली बहिणींना मला खात्री द्यायची या निमित्तानं की योजना तात्पुरती नाही. निवडणुका येतील, निवडणुका जातील. खरं तर भविष्यात या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मदतीत आणखी वाढ करण्याचा सुतोवाच हा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि भविष्याचा विचार करून मांडलेली आहे आणि त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी देखील आम्ही त्या ठिकाणी करतोय. हे असलं फुकट वाटून होणार नाही तुम्हाला. हे आज तुम्ही असे पैसे 5-5 हजार रुपये 7-6 हजार रुपये तुम्ही वाटताय, हे तुम्ही करूच शकत नाही. तुमच्या घरचे आहेत का पैसे? ते सरकारचे पैसे आहेत. हे आता हे गेला हप्ता जो काय त्यांचा झाला पैशाचा, त्याच्या पुढे वाटू नाही शकणार. कंगाल होईल राज्य. आमचे विरोधक थोडेसे गडबडलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळं ते त्या ठिकाणी गडबडून गेलेत. आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली तेव्हा या योजनेची अंमलबजावणी कधी होणारच नाही असं ते म्हणायचे. त्याच्यानंतर आज आता 2.5 कोटी मायमाऊलींच्या खात्यामध्ये पैसे 5 महिन्याचे मिळून प्रत्येकी 7,500 साधारण त्यांचे फॉर्म कधी आले त्या पद्धतीने जमा झाले. लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती, आता लाडकी झालेली आहे. हे सगळ्या बहिणींना माहिती आहे आणि हा शेवटचा महिना आहे लाडक्या बहिणीचा, हेही माहिती आहे. सत्तेत असूनही आपल्या योजनांच्याबद्दल आत्मविश्वास नसलेलं हे सरकार आहे. त्यांना खात्री नाही की आपल्याला हे आपल्या लाडक्या बहिणी पाठिंबा देतील की नाही. विधानसभेची निवडणूक जाहीर होताच महादेव जानकर महायुतीमधून बाहेर पडतील. महादेव जानकरांनी विधानसभेमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. जागा वाटपामध्ये रासपचा विचार न झाल्यामुळे महादेव जानकरांनी हा निर्णय घेतलेला आहे. अजित पवार महाविकास आघाडी सरकारमधले भुक्तभोगी होते अशी देवेंद्र फडणवीसांनी कोपरखळी मारली आहे. फडणवीसांच्या वक्तव्यावरून अजित पवार मान खाली घालून हसले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधील मदतीवरून मुख्यमंत्र्यांनी नक्कल करत ठाकरेंवर टीका केली.
अजित पवार सर्वांचे साक्षीदार असल्याचं शिंदे म्हणाले. यावर फडणवीसांनी अजित पवार भुक्तभोगी होते अशी कोपरखळी मारली. अरे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तुम्ही 2-3 कोटी रुपये देता आणि आम्ही 350 कोटी दिले. हे कुणाचे पैसे आहेत? हे जनतेचे पैसे आहेत. त्याचा जीव वाचवला पाहिजे. आला कोणी की लगेच आम्ही सही करतो. तुमचं तर पेन पण काढत नव्हते, पेन ठेवतच नव्हते. त्यामुळे असं बघा, मला कोणावर टीका करायची नाही. दादा साक्षीदार होते. साक्षीदार आणि भुक्तभोगी. अरे बाबा, काय ते बरोबर वाद चालवत होते. आणि आताची महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 110 पेक्षा कमी जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काँग्रेस 110 पेक्षा कमी जागांवरच निवडणूक लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याआधी काँग्रेस 100च्या वर जागा लढणार यासाठी आग्रही होती. मात्र आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 110 पेक्षा कमी जागांवरच निवडणूक लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लवकरच महाविकास आघाडीची यादी देखील समोर येणार आहे. कोण किती जागा लढणार हे देखील स्पष्ट होईल. मात्र यामध्ये आता काँग्रेस 110 पेक्षा कमी जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.